महाराणी साहेबा, हो हो महाराणी साहेबा. एवढ्या रात्रीच्या वेळी माझ्या महालाच्या द्वार सगळे झोपले. नमस्कार नमस्कार. गावकर काका, होय चला मी आहे. आपण आणि एवढ्या रात्री. हो कशी इळत पडली येऊची. अरे देवा, या ना या, या. अहो महालात या. राजा नाही आहेत कुणी. महाराज गेलेत दौऱ्यावर. हा हा काय हरकत नाही. बरा झाला म्हणजे माका सांगल्या आणता खरा. काय झालं आपण गावकर काका? हा? एवढ्या रात्रीचं येणं केलं, काही हो. काम होतं का? आता काय काय झालं? काम असं म्हणा दिलं काय राहतो तू म्हणते ना. बोला ना, काय झालं? काय म्हणतोय भाटिया, बोला. आमच्याकडे बाबा येईल. बाबा? होय तर तुमचे बाबा? तुमचे बाबा केव्हा? काय आजी? ते 13 वर्षानं होय ना. ते आता खाली येत नाही. मग कोणत्या बाबांबद्दल बोलता तुम्ही? चमत्कारी बाबा. चमत्कारी बाबा? होय खाली खाली खाली. मला काय बोलता काही समजत नाहीये. हो. आपण असं केलं तर काय? मी जरा हा, बस, नाही, या अवस्थेत दोन होय जीवन होय ताम का कसं कळताना आमका त्याच्यातला काय कळताना. तुम्हाला ठाऊक आहे ना. हा. उंटच ना माहिती दोन जीवाची असे दोन जीवाची. आम्ही कधी दोन जीव चालवू नाही. काय सांग बोला, काय झालं? हळूच सांगताय मोठ्या सांगणे नाही काय बाहेर ते म्हणते. नाही, आजूबाजूला होय. झोपलेत. कुणाला जाग आली तर त्यांना संशय होय येईल. तर माझ्या पाठीत थांबला नाही. तेव्हा काय म्हणतोय आमच्याकडे बाबा येत हा. ते सगळ्यांका भयती इच्छा पूर्ण करतो. म्हणजे काय कोणा झील होय झील कोणा चिडू ह्या चिडू काय ते असे मोठे बाबा हो चमत्कारी बाबा. हा. होय तो चमत्कार करतो. अहो, पण काय बोलता तुम्ही? माझो पुत्र गेल्यानी कोणा बांधूक केल्यानी आणि काय काय करते असे दानाकूट बरं झाला थोडक्यात आपल्या हाताचे धरलंय म्हणा दोन आहे. म्हणजे तऱ्हेतऱ्हेचे चमत्कार करतात. होय तो एवढे मायावी आहेत ते. चमत्कारित बाबा म्हणतात त्यांका. ते खाली खाली त्यांच्या खाली खाली काय ते चालू असतं. हा. हा मग त्यांचं काय झालं? बरे आहेत ना ते? त्यांना काही मदतीची गरज आहे का? त्यांका मदतीची गरज नाही तुमका मदतीची गरज हवा मी येईलो. काय ना म्हणजे मला मदत. होय तर आता सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे होत. बघलंय मी ऐकलंय मी सगळ्यांचे डोळे तुमच्याकडे. कित्या महाराणी साहेबांका खैसून झील जातलो अशी सगळ्यांची इच्छा आणि आमची पण असा खैसून तुमका झील झालो राज्यात वारस मिळलो नाही, राष्ट्र आहे तुमचं. हा कारण या अवस्थेत नको सर्वांना नको बसा बसा हा? उगीच त्रास घेऊ नका. तोपर्यंत बसा काय हळू बसा. कारण या अवस्थेत सर्वांना आशा आहे. आशा आशा सगळ्यांना लहान नका. आणि पुत्रच पण जन्म. आशा बाबू काय करतो तिच्याला आशा सगळी हो, पण तो कसं जन्म असं? घेतो तो कसं आहे ठाऊक का? कसा आता माका माहित आहो आता सांग ना तुमच्या तोंडाने सांगले आता पुत्र होईल की कन्या होईल? नाही नाही असं म्हणा नको. आमचे बाबा असताना असं म्हणा नका. बाबा रात्रीचे इले काय झील झालेच समजा. काय 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 खाली काय काय करतात ना बाबा तुमच्याकडे इले हा. काय तुमका पोर घालात समजा अशी आमची चमत्कार म्हणजे मंत्र सामर्थ्याच्या काय जोरावर. सांगते हो हा. माझं उलट आता सांगणार. बरं, बरं. बाबा नाही, इले काय सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेच समजा. काय सांगता? होय तो म्हणजे असे आमचे बाबा होत. म्हणजे त्यांच्या चमत्काराने मला अहो. पुत्रच होईल. मग नाही, इतकं रात्री या तुम्ही या गेले सगळ्या या. गोष्टीवर माझा विश्वास नाही, पण माझा विश्वास फक्त आम्ही तुमचा. आमच्या डोळ्यांनी बघला. कारण किती वर्ष झाली बघा माका आता. हा मी बाबा काय करतो तर सगळा त्यांच्या बरोबर बघलेला आता. तेव्हा काही काळजी करू नको. खैसून तुमका झील जाऊ घेऊ आणि ह्या राज्यात माणूस मिळावं ह्याच्यासाठी माझे प्रयत्न करलेले होते. आता कुणाच्या ना कुणाच्या चमत्काराने जर हे असं होत असेल तर होय होय चमत्कार बाबा चमत्कार ना? बाबा चमत्कारी बाबा. मला सांगा, ते बाबा आहेत कुठे? बाबा आपल्याला आमचे जायला- चमत्कारी घर बाबा. त्यांच्यापर्यंत जायला हवं का आपल्याला? अजिबात नको. कारण या अवस्थेत कशी काय महालाच्या बाहेर जाईल? बाहेर येऊच नका. बघल्यात ना ही तटबंदी हे सगळे बघा कसे जरा आपले काय झोपले महालाच्या बाहेर सगळं दासदासी आहे. तुम्ही बाहेर येऊ नको. नाही, नाही. बाबांका मी घेऊन येलोय. बाबांना घेऊ नका. होय तर. अरे, ठेवलात कुठे? नाही, ह्याच्यात- मग
करा आड मार्गाने त्यांना घेऊन या. हा मी आडमार्ग हाणतोय. जाग करू नका हो काय पुढे. करू नका, नाही तर मागचा काय शिल्लक ठेवते नाही राजा. ऐकावं काय करू शकवाय त्या बाबांना घेऊन येतोय. बाबा आले, चमत्कार झाले. बाबा या. आई काका हा. सांगितलेलं काम झालं की नाही? हो झाला. आता काय कुठे गावकर काका? हा बाबा येतो, बाबा येतो, बाबा येतो. चमत्कारी बाबा हे बाबा. हे चमत्कारी बाबा. आई काका. आई काका. हो चमत्कारी बाबा. हे ओ इथे या. गावकर काका हो ते बाबा सांगत होतात ते हेच काय? होतो हेच बाबा चमत्कारी बाबा. म्हणजे नाही तुमच्या या बाबांना ओळखते मी, हो सगळे ओळखतो. पण एवढे सगळे चमत्कार सुद्धा करतात हे ज्ञात नव्हतं मला. हो, सगळे ओळखतो बाबांका. बाबांनी सगळ्यांका नारळ दिलेत. हा? सगळ्यांनी देवाची पूजा साडलेली असा बाबाच्या नारळाची पूजा करतो. हो. हा सगळ्यांनी आपापल्या घरात बाबाचे नारळ फुकतो. अरे देवा. हा सगळ्यांकडे काय बाबा तू नारळ घेतो. माझं मोठं मोठं करून होय किती लांब करता येतं बघा आता. बरं आता बाबा तू नाही नारळ पूजे माझा त्यांच्यावर विश्वास नाही, तुमच्यावर फक्त विश्वास माझ्या आहे. विश्वासावर. कारण मी पित्यासमान तुम्हाला मानते. हा, मग? माझा विश्वासघात तुम्ही करणार नाही याची शाश्वती मला आहे. आता काही एक म्हणा नको विश्वासा घाटाचा काही एक मला नको. मी असे मा मी आज कोणता कधी वाईट करू नाही. तेव्हा का तुमका सांगतोय बाबा इले बाबा काय त्या बरोबर करतले. हे चमत्कारी बाबा आहोत. चालेल. त्यांचे नारळ सगळ्यांच्या घरात पूजे करत देवाचे नारळ टाकलेले असतात तिकडे. बरं. ऐकलं? तेव्हा त्यांच्या चमत्कारात घरदार वत्ता. हा. बाबा त्या काय त्या तुमच्या खाली खाली काय का करा. काली काली महाकाली पहिली चिंता करू नकोस. अजिबात नाही. भिंती का नसतो तुला तर म्हणतोच नका. तेव्हा मी आडते ना तेव्हा लवकर लवकर काय ठीक आहे. माझे मग पहा यावेळी हिला मायावी विद्येच्या जोरावर स्थिर करतो. ओम श्री साई चामुंडे. कुठं निघाला?